आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। आमच्यात कोल्ड वॉर नाही हे सगळं धादांत खोटं, दाढीला हलक्यात घेऊ नका या वक्तव्याबद्दल ठाकरेंच्या गटप्रमुखांना विचारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। आणि फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे अशा पद्धतीची चर्चा फडणवीस हे धादांत खोटं आहे। त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं, देवेंद्रजींनी सांगितलं, तुम्हाला कुठल्या बातम्या मिळाल्या नाही की तुम्ही कोल्ड वॉर, फलान वॉर, हॉट वॉर असलं काहीतरी त्याला उदाहरण देता। नुसतंच देवदेव केलं तर निवडून येणार आहे का? जालन्याच्या परतूरमधल्या सभेमध्ये अजितदादांचं वक्तव्य। लोकसभेला तटकरे निवडून आल्यानं आपली लाज राहिली, यश आलं तर रोळून जाऊ नका, अजित पवारांचं विधान। लोकसभेला माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 48,000 मतं कमी पडली। माझ्या पत्नीला रडत बसलो नाही, पण नुसतंच देवदेव केला तर निवडून येणार आहे का? नाही, श्रद्धाही ठेवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा। सुरेश कुमार जेटली यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। सुरेश कुमार जेटली या परतूर मतदारसंघाचे माजी आमदार। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीतच लढणार, बावनकुळेंचं वक्तव्य। तर काही ठिकाणी स्थानिक युनिटचा विचार करून निर्णय होईल अशीही प्रतिक्रिया। चंद्रशेखर बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना सुनावलं, शहादा मतदारसंघात कमी सदस्य नोंदणी झाल्यानं झापलं। उत्तर महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघांची जळगावमध्ये कार्यशाळा। राज्यात लव्ह जिहाद कायदा लागू झालाच पाहिजे, 8 राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे, हे अतिशय महत्त्वाचं पाऊल असेल, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक 24 फेब्रुवारीला ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार। भाजप संपर्क प्रमुख म्हणून ठाणेकरांच्या समस्या जाणून घेणार। पक्षवाढीवर भर देण्याचा नाईकांचा भर। गोवा विधानसभेचे माजी आमदार लहू मामलेदारांची बेळगावमध्ये हत्या। रिक्षाचालकाच्या हल्ल्यानंतर माजी आमदार लहू मामलेदार यांचा मृत्यू, आरोपी रिक्षाचालकाला अटक। अधिवेशनादरम्यान मंत्री खासदारांसाठी भोजनाचं आयोजन केलं जातं। दिल्लीमध्ये मी आयोजन केलं होतं, खासदार जेवायला आले म्हणून त्यांच्यावर अविश्वास दाखवला गेला। प्रतापराव जाधवांची ठाकरेंवर टीका, उरलेले लोकही ठाकरेंचा गट सोडतील अशी त्यांच्याकडूनच वातावरण निर्मिती, प्रतापराव जाधवांचं वक्तव्य। एक मोठा संतोष त्यांच्या लोकांमध्ये आहे आणि ज्या दिवशी त्यांचा स्वाभिमान जागा होईल, सगळी लोक हे उभाटाला त्या ठिकाणी सोडून शिवसेनेमध्ये येतील।